लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्याचा हप्ता येणे सुरू। सर्वात मोठी आनंदाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर बघा, या महिन्याचा जो काही हप्ता होता, एप्रिल महिन्याचा हप्ता, अखेर तो हप्ता येणे सुरू झाले। भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे आताच आले। तर बघा, पैसे जमा होणे सुरू झालेले आहे। भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहेत। ज्यांना कोणाला आले नसतील त्यांना एक काम करावं लागणार आहे। आता ते काम काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। बघा, आता तुम्हाला एक काम करायचं आहे, जरी आले नसतील तर पैसे, तर ते काम कुठलं आहे, मोबाईलवरून तुम्हाला ते काम करायचं आहे। कुठलं ते बटन दाबायचं आहे ज्यामुळे तुम्हाला पैसे येतील, त्याबद्दल सर्व माहिती मिळणार आहे। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। अखेर सुरुवात झाली, प्रतीक्षा तुमची संपली आणि लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे, या महिन्याचा हप्ता तो सुरू झालेला आहे। भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहेत। तर कोणाकोणाला पैसे आले ते पण मी तुम्हाला सांगतो, सर्व माहिती देतो, प्रूफ दाखवतो। आणि ज्यांना कोणाला पैसे आले नाहीत त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, त्यांना काय काम करावं लागणार आहे तेव्हा त्यांच्या खात्यात पैसे येतील त्याबद्दल पण सांगतो। आणि महत्त्वाचं म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये अजून लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या काही नवीन अपडेट आलेले आहेत, नवीन बदल, नवीन निर्णय काय झालेले आहेत ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व काही माहिती मी तुम्हाला आता सांगतो। चला तर मग आपण आता सर्व माहिती जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे अतिशय दमदार अपडेट आहे, सर्वात मोठी खुशखबर आहे। बघा, सर्व माहिती आता नीटपणे समजून घ्यायची आहे। काय काय अपडेट आलेलं आहे, काय काय माहिती आली ती माहिती आपण समजून घेणार आहोत। बघा, आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जो काही एप्रिल महिन्याचा हप्ता आहे, तो एप्रिल महिन्याचा हप्ता आता सुरू झाला आहे, म्हणजे या महिन्याचा हप्ता होता। आता मागच्या वेळी तुम्हाला 3,000 रुपये मिळाले, 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले। त्यानंतर आता एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता तुमच्या खात्यात येणे सुरू झाले। आता बघा, तुमचा सवाल असेल की 2 महिन्याचे पैसे एकत्र आले का? आता 2 महिन्याचे म्हणजे एप्रिल आणि एप्रिलच्या पुढे एप्रिल मे, म्हणजे एप्रिल आणि मे या 2 महिन्याचे पैसे 3,000 आले का त्याबद्दल पण संपूर्ण सांगतो। काही जणांना 3,000 आले की काही जणांना 1,500 आले ते पण सांगतो। 15,000 रुपये टोटल तुम्हाला आतापर्यंत मिळून गेलेले आहेत, म्हणजे 10 हप्त्याचे प्रमाणे 15,000पर्यंत मिळून गेलेले आहेत। याबद्दल पण आपण माहिती समजून घेणार आहोत। आणि आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या पण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर बघा, लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे, कारण ज्या काही कामाच्या बातम्या असतात, महत्त्वाच्या ज्या काही बातम्या असतात, तर पावसासंदर्भात बातम्या किंवा काही नवीन निर्णय झालेले असतात, सरकारने काही नवीन नुकतेच निर्णय घेतलेले असतात, जे पण निर्णय आहेत सरकारी निर्णय, म्हणजे सर्वसामान्यांसाठी काय काय नवीन निर्णय घेतलेला आहे, बहिणींसाठी काय निर्णय घेतला आहे, भावांसाठी काय, शेतकऱ्यांसाठी काय, तर अशा बातम्या देखील आपण याच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। ज्या आपण टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या देखील आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघावा लागणार आहे, तेव्हाच तुम्हाला माहिती समजणार आहे। ओके, आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे, माझी फक्त एकच विनंती आहे, तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, पटापट या व्हिडिओला लाईक करा। बरं, लाईक केलं ठीक आहे। आता चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या, चॅनल पण सबस्क्राईब करा, म्हणजे येणारी सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला, चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल। चला, आता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। लाडकी बहीण या महिन्याचा जो काही हप्ता आहे तो सुरू झालेला आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे। तर ज्यांना कोणाला आले नसेल तर त्यांना आज कोणत्या वेळेत आणि तुम्हाला काय काम करावं लागणार आहे जेव्हा तुम्हाला पैसे येतील त्या संदर्भात पण अपडेट सांगतो। आणि आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या देखील मी तुम्हाला सांगतो। चला मग आता आपण संपूर्ण माहिती समजून घेऊया। चला, आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। अतिशय दमदार अपडेट आहेत। लाडकी बहीण योजना आणि इतर ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या बातम्या पण आपण बघणार आहोत। हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी
एक आनंदाची बातमी समोर येत आहे। लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। म्हणजे शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ही योजना सुरू झालेली आहे। आता शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत। आलं लक्षात? ठीक आहे, पुढे बघा, या योजनेची घोषणा गेल्या वर्षी जून महिन्यात झाली आणि या योजनेचा लाभ जुलै महिन्यापासून मिळत आहे। बघा, जून महिन्यापासून ही योजना सुरू झालेली आहे आणि तेव्हापासूनच जे काही हप्ते आहेत ते रेग्युलर लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत आहे। तर दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येऊनच जातात, जे पण रक्कम असेल ती बरोबर येऊन जाते लाडक्या बहिणींच्या खात्यात। हो, फक्त एक महत्त्वाचं काम आहे, म्हणजे ते आधार कार्ड जे आहे ना, तुमचं आधार कार्ड ते बँकेशी लिंक पाहिजे फक्त, बस। मग दुसरं तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही। आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर बरोबर हप्ते तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत, म्हणजे जमा होत असतात। ठीक आहे, आता पुढे बघा, महत्त्वाची माहिती आपण अजून समजून घेऊया आणि जो काही हप्ता आहे या महिन्याचा हप्ता त्याबद्दल माहिती समजून घेऊया। तर बघा, पुढे महत्त्वाची माहिती समजून घ्या। या अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयाचा लाभ दिला जातोय। आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात एकूण 9 हप्ते मिळाले आहेत। या योजनेच्या लाभार्थ्यांना आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2025 या 9 महिन्याचा लाभ मिळाला आहे, बरोबर। तर बघा, एवढे महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात, म्हणजे टोटल 9 हप्ते आतापर्यंत तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत बहिणींनो, बरोबर। आता पुढील जो हप्ता आहे 10वा हप्ता, तो देखील सुरू झालेला आहे। 9 नंतर तो 10वा हप्ता, म्हणजे टोटल 10 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत, असं आपण समजू शकतो। चला, तर 9 हप्ते तुमच्या खात्यात जमा झालेला आहे। 10वा हप्ता संदर्भात काय अपडेट आहे ते अपडेट इथे आपल्याला समजून घेणार आहोत आपण। तर ते अपडेट काय नीटपणे समजून घ्या। हे बघा, एप्रिल महिन्याच्या काय म्हटलेलं आहे, एप्रिल महिन्याच्या हप्त्याची आतुरता। आता तुम्हाला सर्वांना आतुरता लागली होती की एप्रिल महिन्याचा, म्हणजे या महिन्याचा हप्ता कधी जमा होईल। सर्वच जण तुम्ही असे वाट बघत होते की पैसे आज जमवतील, उद्या जमवतील, केव्हा जमवतील। तर बघा, अखेर तुमची प्रतीक्षा संपली। आता जे अपडेट समोर आलेले आहेत ती अपडेट जबरदस्त आहे, खुश करणारी अपडेट आहे। बघा, ती अपडेट आपण इथे बघणार आहोत। हे बघा, यातील फेब्रुवारी आणि मार्च 2025 या 2 महिन्याचा लाभ एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला। 8 मार्च 2025 रोजी, अर्थातच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फडणवीस सरकारने या योजनेचे 2 हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आणि जवळपास 12 मार्चपर्यंत सर्वच लाडक्या बहिणींना हा लाभ मिळाला, बरोबर। आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्याची आतुरता आहे। बघा, आता तुम्हाला सर्वांना एप्रिल म्हणजे या महिन्याच्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे। आता या महिन्याच्या हप्त्यासंदर्भात बघा, जी अपडेट आलेली आहे ती एकदम खुश करणारी अपडेट आहे। ते अपडेट बघा, महत्त्वाचे म्हणजे एप्रिल महिन्याचा पैसा लाडक्या बहिणींना कधीपर्यंत मिळू शकतो या संदर्भात महत्त्वाची जी माहिती आहे ती समोर आलेली आहे। बघा, या महिन्याचा हप्ता संदर्भात जी अपडेट आलेला आहे ते अपडेट आपण समजून घेणार आहोत। मागील जे हप्ते ते तुम्हाला रेग्युलर मिळालेले आहेत। आता हा जो 10वा हप्ता आहे, 10वा हप्ता म्हणजेच या महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता। तर हा हप्ता जो आहे, आता तो हप्ता तुमच्या खात्यात कसा जमा होणार आहे, केव्हा जमा होणार आहे, त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती आपण इथे समजून घेणार आहोत। अत्यंत जबरदस्त माहिती आहे, खुश करणारी अपडेट आहे। ती अपडेट चला आपण जाणून घेऊया। सर्वात मोठी अपडेट, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे ती, चला ती अपडेट आपण आता समजून घेऊया। चला, आता जी माहिती आलेली आहे आपल्याकडे ती माहिती समजून घ्या। अतिशय दमदार अपडेट आहे। बघा, केव्हा मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता त्याबद्दल माहिती समजून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला अजून महत्त्वाची माहिती मी देतो। हे बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता 8 मार्च रोजी महिलांना मिळाला। यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता हा
देखील 8 एप्रिलपासून महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता मध्यंतरी वर्तवण्यात आली होती, मात्र असे काही घडले नाही आणि आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत एक नवीन माहिती समोर आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा लाभ अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दिला जाणार आहे। हे बघा, त्याबद्दलच इथे माहिती देण्यात आली आहे। बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात यावर्षी अक्षय तृतीयाचा मोठा सण 30 एप्रिल, हे बघा काय म्हटलेलं आहे ते, अक्षय तृतीयाच्या दिवशी 30 एप्रिल 2025 रोजी साजरा होईल। दरम्यान या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता मीडिया रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे। तथापि या संदर्भात अजून तरी कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही। यामुळे एप्रिलचा हप्ता नेमका कधी मिळणार याची अधिकृत तारीख जी आहे ती कधी समोर येणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे। म्हणजे अजून उत्सुकतेचे ठरणार आहे जेव्हा तारीख वगैरे येईल, म्हणजे एक अंदाज आहे। आणि असं देखील मीडिया रिपोर्टनुसार सांगितलं जातं की 30 एप्रिलपर्यंत अक्षय तृतीयाच्या दिवशी हप्ता जमा होईल एप्रिल महिन्याचा, असं सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, म्हणजे अजूनपर्यंत बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, अजून जो हप्ता आहे या महिन्याचा हप्ता अजून सुरू झालेला नाही। तो हप्ता 30 एप्रिलपर्यंत मिळेल अशी माहिती मिळत आहे। त्यामुळे अजून तुम्हाला थोडा जे आहे प्रतीक्षा करावी लागणार आहे, अजून काही हप्ता सुरू झालेला नाही। बरं, आता जी माहिती आहे पुढे महत्त्वाच्या बातम्या, त्या बातम्या अतिशय दमदार आहेत। त्या बातम्या तुम्ही समजून घ्या, सर्वांसाठी आहेत, महत्त्वाच्या बातम्या आहेत, सर्व भावांसाठी आहेत, बहिणींसाठी आहेत। त्या बातम्या काय आहेत त्या बातम्या पण आपण पुढे समजून घेणार आहोत। तर बघा, याबद्दल तुम्हाला सर्व काही माहिती मी सांगितली। तर बघा, अक्षय तृतीयेचा मोठा सण आहे 30 एप्रिल रोजी। तर या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा होण्याची शक्यता मीडिया रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आलेली आहे। त्या संदर्भात एक जबरदस्त सर्वात मोठी अपडेट होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात। चला, पुढे ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या अपडेट पण आपण जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेसंदर्भात। बघा, महत्त्वाची माहिती आता कारवाई करण्यासाठी काय म्हटलेलं आहे बघा। तर कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया, आता ही माहिती काय आहे समजून घ्या। हे बघा, तत्पूर्वी या योजनेच्या बाबत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी माहिती दिली आहे। बनावट कागदपत्राच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींवर पोलिसात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली होती। बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे। बघा, आता यामध्ये जे काही खोटी कागदपत्रे देतात, चुकीची माहिती देतात आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात अशा बहिणींवर कारवाई होणार आहे। कारण चुकीची माहिती जर दिली तर तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे। त्यामुळे चुकीची खोटी कागदपत्रे देऊन जरी पैसे घेत असाल तर हे तुम्हाला जे आहेत तुमच्यावरती रीतसर कारवाई देखील होऊ शकते। हे बघा, इथे म्हटलेलं आहे, हे बघा काय म्हटलं आहे, रीतसर गुन्हा दाखल होऊ शकतो। त्यामुळे चुकीची माहिती द्यायची नाही, तुम्हाला खरी माहिती कागदपत्रे द्यावी लागणार आहे, तेव्हाच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल। ज्यांनी चुकीची माहिती दिली होती, खोटी कागदपत्रे दिली होती, त्यांच्यावरती रीतसर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। ओके, पुढे बघा, अजून महत्त्वाची माहिती, 11 लाख महिलांचे अर्ज अपात्र। हे बघा, या योजनेसाठी अर्ज केलेल्यांपैकी जवळपास 11 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत। एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून एप्रिलचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित होत होता आणि आता एप्रिलचा हप्ता महिना अखेरपर्यंत लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची नवीन माहिती समोर आली आहे। बघा, तर बघा, 11 लाख, पहिले 9 लाख बहिणी सांगितले जात होता, 9 लाख बहिणी अपात्र करण्यात आल्या होत्या, 9 लाख बहिणी अपात्र झाल्या होत्या। अजून यामध्ये 2 लाख बहिणी अपात्र झाल्या आहेत। टोटल आकडा झालेला आहे 11 लाख। 11 लाख ज्या बहिणी आहेत त्या आतापर्यंत अपात्र झालेल्या आहेत। 11 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि छाननी प्रक्रिया चालू आहे। त्यामुळे ज्यांनी चुकीची माहिती दिली आहे, खोटी कागदपत्रे दिली आहेत, योजनेत बसत नाही अशा बहिणींना अपात्र केलं जात आहेत आणि आतापर्यंत जवळपास 11 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत।
पहिले हा आकडा 9 लाखपर्यंत होता, अजून यामध्ये 2 लाख वाढले, त्यामुळे आता जवळपास 11 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत. ओके, चला ही अपडेट तुम्हाला समजली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही माहिती मी तुम्हाला दिली. चला आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या आपण आता जाणून घेऊया. चला आता ज्या काही महत्त्वाच्या टॉप बातम्या आहेत आज रोजीच्या त्या टॉप बातम्या मी तुम्हाला सांगतो. अतिशय कामाच्या बातम्या आहेत आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपल्या चॅनलवर उगाच काही तुम्हाला माहिती दिली जात नाही. जी कामाची बातमी आहे, जी तुमच्यासाठी माहिती महत्त्वाची आहे, चांगली बातमी आहे, तीच बातमी तुम्हाला मी देत असतो. कामाची बातमी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे, त्यामुळे आपल्या चॅनलवरचे जे काही व्हिडिओ असतात ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला. चला सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं. अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा. चला माहिती समजून घेऊया. पहिली जी बातमी आहे ती पहिली बातमी आपण बघणार आहोत. बघा, हा पुरावा देणे बंधनकारक नाहीतर रेशन कार्ड होणार बंद, राज्य शासनाचे आदेश. आता राज्य शासनाने नवीन आदेश दिलेले आहेत. जरी हा पुरावा तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला तुमचं जे काही रेशन आहे ते बंद होणार, रेशन कार्ड तुमचं बंद केलं जाणार. तर कुठला पुरावा आता सरकार मागत आहे, शासन मागत आहे ते समजून घ्या. हे बघा, राज्यात अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे शिधापत्रिकाची पडताळणी मोहीम सुरू असून यामध्ये अंत्योदय, केशरी आणि शुभ्र शिधापत्रिकांची तपासणी केली जाणार आहे. बघा, जे काही शिधापत्रिका आहेत, रेशन कार्ड आहेत, ती तपासली जाणार आहेत. त्यामध्ये अंत्योदय असो, केशरी असो, शुभ्र असो, हे जे आहे हे जे शिधापत्रिका आहेत याची पडताळणी होणार आहे, म्हणजे तपासणी होणार आहे. हे बघा, ही मोहीम जी आहे 1 एप्रिल ते 31 मेपर्यंत सुरू राहणार आहे. शिधापत्रिकाधारकांना हे बघा, शिधापत्रिकाधारकांना रहिवासीचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्यानंतर 15 दिवसाच्या मुदतीत रहिवासाचा पुरावा देऊ न शकणाऱ्या शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. पुढे बघा, तर या शोध मोहिमेत एकाच पत्त्यावर 2 शिधापत्रिका, हे बघा काय म्हटलेलं आहे, एकाच पत्त्यावर 2 शिधापत्रिका तसेच एकाही विदेशी नागरिकाला शिधापत्रिका दिली जाणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहेत. बघा, तर काय म्हटलेलं आहे ते, तर तुम्हाला ही जे तपासणी आहे ही तपासणी 1 एप्रिल ते 31 मेपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये शिधापत्रिकाधारकांना रहिवासी जो दाखला आहे, रहिवासी दाखला, रहिवासी पुरावा, रहिवासीचे जे काही डॉक्युमेंट्स आहे, रहिवासी पुरावा द्यावा लागणार आहे. आणि 15 दिवसाच्या मुदतीत रहिवासीचा पुरावा देऊ न शकणाऱ्या शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. बघा, ही माहिती जबरदस्त समोर आलेली आहे. आणि कोणाकोणासाठी आहे ते अंत्योदय असो, केशरी, शुभ्र शिधापत्रिकाची जी काही तपासणी ती केली जाणार आहे त्या संदर्भात ही महत्त्वाची अपडेट होती. चला, ही बातमी तुम्हाला समजली. पुढील महत्त्वाची कामाची बातमी समजून घ्या. चला, पुढील जी बातमी आहे, पुढील बातमी आपण समजून घेणार आहोत. पुढील महत्त्वाची बातमी बघा. आता ज्या पण कामाच्या बातम्या असतात ना त्याच बातम्या तुम्हाला सांगत असतो. असं नाही की काही तुम्हाला सांगायचं. जे कामाचं आहे, जे महत्त्वाचं आहे, रोजच्या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या बातम्या मी तुम्हाला सांगत असतो. आता पुढील दुसरी बातमी बघा. महाराष्ट्रात या 8 जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट. बघा, आता महाराष्ट्रात 8 जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्या संदर्भात इथे माहिती आहे. बघा, महाराष्ट्रात सूर्य आग ओकत असतानाच हवामान विभागाने वादळी पावसाचा इशारा दिला आहे. बघा, आता तुम्ही बघतच आहात
जबरदस्त आता उन्हाळा लागलेला आहे, कडक ऊन पडत आहे। तर अशा महाराष्ट्रात सूर्य आग ओकत असताना हवामान विभागाने वादळी पावसाचा इशारा दिला आहे। बघा आता वादळी जे पावसाचा इशारा आहे तो देण्यात आलेला आहे। यामध्ये वादळ पण असणार आहे आणि पाऊस पण येणार आहे असं अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळीचे सावट आहे। मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। बघा गुरुवारी राज्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला तर काही ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला। विदर्भात पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। तर पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। बरं हे बघा 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर रखरखत्या उन्हात राज्यामध्ये पावसासाठी पोषक हवामान तयार झाले। पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे। त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडू शकतो। शिवाय काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। पूर्व विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासाठी हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे। बघा येलो अलर्ट जे आहे ते जारी करण्यात आलेला आहे आणि इथे पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। चला आता पुढे आपण इथे समजून घेणार आहोत। येलो अलर्ट जरी दिलेला असेल आणि जो काही पावसाचा इशारा आहे पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाकडून। चला आता कुठे कुठे कोणकोणत्या जिल्ह्यात हे बघा कुठे कुठे अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस येणार आहे त्याबद्दल आता माहिती आपण समजून घेऊया। चला बघा कुठे कुठे अवकाळीचा इशारा हे बघा पूर्व विदर्भात पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे। बघा आता अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। या सर्व जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे। उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे। ओके चला ही अपडेट पण तुम्हाला समजली, ही बातमी पण तुम्हाला समजली। आता पुढील जी बातमी आहे महत्त्वाची बातमी ती बातमी आपण समजून घेऊया। बातमी नंबर 3 आहे। बातमी नंबर 3 काय आहे बघा महत्त्वाची बातमी आहे। 1 मे पासून 15 ग्रामीण बँका बंद, एक राज्य एक बँक धोरण लागू, नेमकं काय होणार बघा। ही जी बातमी आहे महत्त्वाची बातमी आहे, सर्वांसाठी माहिती समजून घ्या काय माहिती आहे। बघा देशातील ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी बातमी आहे। केंद्र सरकारने क्षेत्रीय ग्रामीण बँकिंग क्षेत्रात मोठा निर्णय घेतला आहे। 1 मे 2025 पासून हे बघा 1 मे 2025 पासून देशातील 15 प्रादेशिक ग्रामीण बँका बंद होणार असून त्यांचे एकत्रीकरण करून एक राज्य एक बँक हे धोरण अंमलात आणले जाणार आहे। म्हणजे एक राज्य एक बँक धोरण अंमलात आणले जाणार आहे। ओके चला ही अपडेट पण तुम्हाला समजली, ही बातमी पण तुम्हाला समजली। तर या महत्त्वाच्या बातम्या आहेत, या ज्या बातम्या आहेत ह्या देखील महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्या सर्व बातम्या तुम्हाला समजलेल्या आहेत। चला अजून पुढे महत्त्वाची माहिती तुम्हाला मी सांगतो। तर लाडक्या बहिणींनो आणि माझ्या माता बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला मी सर्व काही माहिती सांगितली आणि आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या होत्या त्या टॉप बातम्या देखील मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। म्हणजे आपल्याकडे जी माहिती येते ना ती सर्व माहिती तुम्हाला एकदम सिंपल भाषेत मी सांगत असतो, एकदम आपल्या भाषेत गावरान भाषेत मी तुम्हाला सांगत असतो। म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे, तुम्हाला सर्व माहिती समजायला पाहिजे, याच भाषेत मी तुम्हाला सर्व काही सांगत असतो। आपला व्हिडिओ थोडा लांब असतो, म्हणजे जास्त पण लांब नाही, थोडाफार लांब होतो,
परंतु तुम्हाला जी माहिती आहे ते एकदम समजून मी सांगत असतो, त्यामुळे थोडा व्हिडिओ लांब होतो, परंतु तुम्हाला एकदम माहिती जी आहे ती एकदम समजून मी सांगत असतो. आलं तुमच्या लक्षात? तर ही माहिती तुम्हाला एकदम समजली असेल. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व काही माहिती जाणून घेतली आणि आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या होत्या, महत्त्वाच्या कामाच्या बातम्या होत्या, त्या बातम्या पण आपण जाणून घेतलेल्या आहेत. ओके, तर बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. पटापट व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो, तुम्हाला रोज आपल्या चॅनलवर अपडेट पाहायला मिळत असतात, बरोबर. तर बघा आपण बघितलं लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण महत्त्वाची अपडेट होती, ज्या पण आज रोजीच्या अपडेट होत्या. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय काय महत्त्वाची माहिती होती, काय काय लाडकी बहीण योजनेमध्ये घडतात, त्याबद्दल सर्व टोटल माहिती आज रोजीची आपण जाणून घेतलेली आहे, बरोबर. तसेच आज रोजीच्या ज्या काही बातम्या त्या बघा बातम्या आपण जाणून घेतल्या. पावसासंदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे, त्याबद्दल आपण माहिती समजून घेतली. रेशन कार्ड संदर्भात माहिती समजून घेतली आणि जे काही धोरण आहे आता आखलं जाणार आहे, एक बँक एक राज्य एक बँक धोरण लागू होणार आहे, त्या संदर्भात देखील आपण अपडेट समजून घेतली. म्हणजे आज रोजच्या संपूर्ण टॉप बातम्या असो किंवा लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो, संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. ठीक आहे, मग लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो, त्या संदर्भात अपडेट माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.